ज्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका होतील तत्पूर्वी उद्या अकलूज नगरपालिकेची निवडणूक होईल, ती तुतारीच्या चिन्हावरती होईल. ह्याच्यामध्ये कुणी काही म्हटलं आणि कुणी काही झालं तरी ह्याच्यामध्ये बदल होणार नाही. आणि मोहिते पाटील आम्ही एकत्र लढू. अकलूजची निवडणूक असो, जिल्हा परिषद या निवडणुकीमध्ये पैसा, मस्ती आणि या तालुक्याच्या जिरवण्यासाठी, म्हणजे एक दिंड आलाय, एक मान ना आलाय. आम्ही काय इथं मेलेल्या आईचं म्हशीच दूध पिलो का? आमच्यात सुद्धा ती रग आहे, धग आहे. ह्या तालुक्यातल्या जनतेला न्याय देणं, त्याच्यासाठी सुद्धा उभा राहणं. आज संकट काळामध्ये असेल तुमची सत्ता रावणापेक्षाही मोठी असेल, पण एका माकडानं राग केली होती. इतकी बी मस्ती जी तुमची चालू आहे, ही मस्ती या तालुक्यातली जनता, आणि ही काय खुळी नाही, ती आपल्या डोळ्यानं बघते. त्यांना कोणीतरी लढणारा आमच्यासारखा माणूस पुढं पाहिजे, आणि आम्ही लढू आणि या तालुक्यातल्या जनतेच्या स्वाभिमानासाठी जिंकू सुद्धा. अकलूज नगर परिषदेसाठी उत्तम जानकर यांची काय भूमिका असणार? नाही, नक्कीच त्या निवडणुकीमध्ये अकलूज शहराचं आतापर्यंत मोहिते पाटील हेच बघत होते. त्या ठिकाणी ज्याही पद्धतीनं रात्रीच माझी मोहिते पाटील कुटुंबाशी चर्चा झाली आणि आमचा निर्णय झालेला आहे तुतारीवरती. त्या ठिकाणी सगळ्या जागा आपण निवडणुकीला उभा करायच्या आणि जिल्हा परिषद पंचायत समितीला सुद्धा तुतारीमधून आपण सगळं लढायचं, अशा पद्धतीची आमची चर्चा झालेली आहे. आणि मोहिते पाटलांचं गाव आहे, त्या गावामध्ये जे मला करता येईल, जे त्या ठिकाणी माझं योगदान लागेल, ताकदीनं मी सुद्धा 15 दिवस त्या शहरातल्या घर पिंजून काढू, प्रत्येक माणसाला जाग करू. स्वाभिमान आपल्या घरातली लढाई आहे, आपल्या घरातलं भांडण आहे. काय मोहिते पाटलाच्या सत्तेच्या काळामध्ये 70-75 वर्षामध्ये काही लोकही दुखावले असतील, काही बाजूलाही गेले असतील, म्हणून काही इंग्रजाला घरात घ्यायचं नसतंय. आपलं भांडण उद्या सुरू. आपल्यामधला हेवा दावा आहे, अनेक गोष्टी झाल्या असतील. हा उत्तमराव जानकर तुमच्यासाठी आहे. समजा मोहिते पाटलाकडून काय तुमच्यावर अन्याय बी कधी झाला असला तरी मी तुमच्यासाठी आहे. म्हणून ही इंग्रज कुठनं बीडनं मान नाही येऊन आपल्या घराचं मालक होऊ देऊन चालणार नाही. ही संकट काळ आहे, हा अडचणीचा काळ आहे, आणि या काळामध्ये तुम्हाला अकलूज एक संघ उभा राहिलेलं त्या ठिकाणी दिसेल. ती दिशा आणि ती वाट हा उत्तमराव जानकर नक्की त्या ठिकाणी भेटेल.